करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध. दशक 9वा गुणरूपनाम. समास 9वा संदेह वारण नाम. श्रीराम समर्थ. ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सरिता सरेना, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध. मतच म्हणले समर्थांनी खुद्द भगवंताचं वचन. आतापर्यंत आपण लोकांचं मतं ऐकली, परंतु आयुष्यात सुखदुःख येतात, सुखदुःखही निघून जातात. परंतु प्रत्यक्षात जो भाग दिलेला आहे, ज्या प्रार्थनेने आपण सुरुवात केली, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, तिघांच्या पलीकडे कोण आहे ते सद्गुरू साक्षात परब्रह्म. प्रत्येकाचं आपण स्मरण केलं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुर देवो महेश्वरा. आणि या समासामध्ये सुद्धा समर्थांनी भाग ब्रह्माचं दाखवलेला आहे. बघा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. दशक 9वा गुणरूपना आणि त्यातला समास 9वा संदेहवार. संदेह बघा, त्यामधली जी पहिली ओवी समर्थांनी लिहून ठेवलेली आहे, ब्रह्म वारिता वारेना. आता संदेह वारण. कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्री वल्लभ. या कलियुगामध्ये प्रत्यक्ष पाहायला गेलो, ब्रह्म वारिता वारेना. काय शंका आहे? संदेह वारण म्हणजे काय शंका आहे? आपल्याला कोणी विचारलं तर त्या विचारलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर देताना खूप वेळ घेतो आणि त्या प्रश्नाचं संपूर्णपणे संशय, संदेह मनामध्ये येत असतो. बरोबर की नाही? येथे सुद्धा या प्रश्नाचं, या ओवीचं श्रोत्यांनी काय केलेले आहे? शंका बोलून दाखवली गेलेली आहे. आता ब्रह्म वारिता वारेना. वारिता वारेना म्हणजे काय? तर ब्रह्माचं निवारण करू म्हटलं तर ते करता येणार नाही. त्याला बाजूला सारायचे. ब्रह्म सरिता सरेना. ब्रह्म सारिता सरेना. आता ब्रह्माला बाजूला सारायचं आहे, सारता येईल का हो? नाही सारता येणार. त्यात कमी जास्त करावं म्हटलं तरी करता येणार नाही, कारण लिहिलेली ओवी आहे, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. भाग कसा दिलेला आहे? ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होईना केले तरी. ब्रह्मास भेदावं म्हटलं तरी भेदले जात नाही. ब्रह्माचं छेदावं म्हटलं तरी छेदले जात नाही. त्याला मागं ढकलावं असं वाटलं तरी ते ढकलले जात नाही. कारण काय? बघा, आपल्या मनामध्ये संशय येत असतात, संदेह येत असतात, परंतु आपण त्याचं स्मरण करत असतो. आपल्यावर येणारी संकट ही सर्व प्रकारे दूर होऊन निघून जातात. ब्रह्म खंडेना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये. आता अखंड, ज्यामध्ये खंड नाही पडलं पाहिजे. आपण नामस्मरण करत असताना आपल्यामध्ये
नामस्मरण होत असताना, आपण उपासना करत असताना मध्ये मोबाईलची रिंग वाजली की आपली लिंक तुटली गेली, बरोबर. मग आपली उपासना राहून गेली, आपलं नामस्मरण राहून गेलं, बरोबर की नाही. ज्या वेळेला दुःख येतं त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे त्यावेळी देवाची आठवण होत असते. पण सर्व काही तुला प्राप्त झालेलं आहे त्यावेळी तुला देवाची आठवण होणार नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे, ब्रह्म खंडेना अखंड. ब्रह्माचे ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे अखंड नामस्मरण, ज्या प्रकारे ब्रह्म खंड असल्याने त्यात त्याच्याशिवाय दुसरे काहीच येत नाही. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोल रचने कोण्या प्रकारे प्रत्यक्ष दिसो. आता ज्याप्रमाणे भूगोल रचना केलेली आहे, आपल्याला विषय सिद्ध होता भूगोल. पृथ्वी कशी आहे, गोल, बरोबर की नाही, म्हणून भूगोल. पर्वत त्यामध्ये काय काय आहे बघा, पर्वत आहे, पाषाण म्हणजे दगड आहे, शीळ शिखरे, नाना स्थळे इत्यादी भूगोल रचना या परब्रह्माच्या ठिकाणी कशी काय झाली, आपल्याला विचार पडलेला आहे. आपण एखाद्या ठिकाणी जात असतो डोंगराळ भागामध्ये, जिथे अनेक प्रकारची मोठमोठी दगडं पाहायला मिळतात, मोठमोठी बघा पाषाण पाहायला मिळतात. मग आपल्याला असा प्रश्न वाटतो की मनामध्ये संशय येतो, या डोंगरावर या पर्वतावर एवढी मोठमोठी दगडं आली कुठे, याची रचना कोणी केली, बरोबर की नाही. आपली बुद्धी आणि आपल्या मनाला काही सांगायला नको. अनेक प्रकारचे प्रश्न येत असतात, पण त्याला सोडवणारा कोण. भूगोल आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोलामध्ये, पाहता एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. आता ज्याप्रमाणे आपण देवाच्या चरणी नतमस्तक होतो, देवाच्या चरणी बघा एखाद्या मंदिरामध्ये जात असतो, त्यावेळी बघा प्रत्यक्ष आपण त्याचं स्मरण करत असतो. आता त्याचं स्मरण केलं की आपल्याला बघा प्रत्यक्षपणे सामर्थ्य प्राप्त होतेच असतं. मी देवाचा आणि देव माझा, म्हणजे भूगोल आहे ब्रह्मामध्ये, आपला देव आपल्या अंतरी आहे आणि आपण त्याच्या चरणी आहोत. म्हणजे भूगोल आहे ब्रह्मामध्ये आणि ब्रह्म आहे भूगोलामध्ये, पाहता एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. भाग कसा दिलेला आहे, आता भूगोल आहे ब्रह्मामध्ये आणि ब्रह्म आहे भूगोलामध्ये. आपण पृथ्वीवर प्रत्यक्षपणे वावरत आहोत, चालवणारा कोण आहे, बरोबर ना. युगानुयुगे एकलाच एक, चालवितो तिन्ही लोक. मग याचा अभ्यास प्रत्यक्षपणे भूगोलामध्ये आलेला आहे. मग ब्रह्म आहे भूगोलामध्ये, त्याचा विषय या भूगोलामध्ये आहे. भाग समजला. पुढे पाहत एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. मग ओळख सांगायला लागत नाही ना, कोण कशामध्ये आहे ते समजलं गेलं पाहिजे. ब्रह्मी भूगोले पैसा केला आणि भूगोलही ब्रह्मे भेदिला, विचार पाहता प्रत्ययाला प्रत्यक्षात. आता ब्रह्मी भूगोले पैसा केला आणि भूगोले भेदिला. ब्रह्माच्या ठिकाणी प्रत्यक्षपणे पृथ्वीने जागा व्यापलेली आहे आणि पृथ्वीला भेदूनही ब्रह्मच आहे. बघा परा पश्यंती मध्यमा वैखरी, त्याचप्रमाणे आपण सुद्धा या पृथ्वी तलावर आहोत. आपण स्वर्ग आणि नरक कुठे पाहत आहोत, वरती आकाशामध्ये दाखवत आहोत, बरोबर की नाही. स्वर्ग नरक वरती आहेत आपण दाखवतो, परंतु प्रत्यक्ष आता आपण आहोत कुठे, या पृथ्वी तलावर. मग आता ब्रह्माच्या ठिकाणी सुद्धा पृथ्वीने जागा व्यापलेली आहे. भूचर जलचर खेचर
वनचर, उभयचर अनेक प्रकारचे जीवजंतू बघा हवेमध्ये पाहायला मिळत असतात. काही डोळ्याने दिसत आहेत, काही डोळ्याने दिसत नाही. मग याची रचना केली कोणी? प्रत्यक्ष सामर्थ्य पुरवलं कोणी? विश्व आहे बघा, प्रत्यक्षपणे चिंता वाहतोय विश्वाची. ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने संपूर्णपणे जरी जागा व्यापली आणि पृथ्वीला भेदूनही ब्रह्मच आहे असा प्रत्यक्षपणेही विचाराच्या योगी आहे. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले हे तो पाहता नीटेची झाली, परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले हे विपरीत. आता ब्रह्म अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने ब्रह्मांड भेदले, बरोबर आहे. ही गोष्ट विचार करून पाहता ठीक वाटतं, आपल्याला वाटतं. पण ब्रह्मांड ब्रह्मांडाने भेदले हे विपरीत वाटतं. आपण विचार काय करतो? देवाची जागा आहे, आपण म्हणतो ना, एखादा मंदिर आहे, एखादा देऊळ असेल, त्याच ठिकाणी आपण नमस्कार करत असतो. परंतु ही संपूर्ण जागा ही देवाचीच आहे, ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला जन्माला घातलं, या पृथ्वी तलावर आणलं. ह्या संपूर्णपणे भाग हा त्याचाच आहे. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागर, सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. आपली जागा किती हो, बरोबर ना. आपण जागेला डिमांड देतो, परंतु आपण काय घेऊन जाणार आहोत? आपण आपला सातबारा, बरोबर की नाही, आपण वडिलांचा सातबारा आपल्या नावावर करतो. एवढे आपण लालची आहोत. आपल्यामध्ये हावभाव नसावा, लोभ नसावा, कारण घेऊन काहीच जाणार नाही. आपली जागा जमीन आपल्या बालावर, बरोबर की नाही. म्हणून ठेविले आनंद तैसेची राहावी चित्ते असू द्यावे समाधान, त्याचीच जागा आहे ना. आपली जागा म्हणजे काय बघा, आपली जागा ही 3-4 फुटीची आहे, जास्त नाही. तरी आपण पान, गुंठा, बरोबर की नाही, एकर या प्रकारची आपण अजून जमिनी मोजत राहिलो. म्हणून भाग कसा दिलेला आहे? भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सगळ्यांचा अनुभवे दिसत आहे. आता अनुभव काय दिसतोय? तर ज्यावेळी ब्रह्माच्या ठिकाणी स्वाभाविकरित्या ब्रह्मांड हे सगळ्यांना अनुभवात बघा, प्रत्यक्षपणे अनुभव येतो की नाही. तरी हे आता कैसे झाले विचारू न पाहिजे बोलिले, ऐसे श्रुती आक्षेपिले आक्षेप वचन. आता हे कसं काय झालं याचा सुद्धा आपल्याला विचार पडला, मनामध्ये संदेह आला. हे विचार करून आता आम्हाला सांगा की याचं सविस्तर श्रवण आम्हाला होऊ दे. समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये उत्तमाचं दिलेलं आहे. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरुत्तर, येथे पडिले की विचार संध्याचे. आपल्याला प्रश्न पडला की आपण देवाकडेच काय करत असतो? मागणी करत असतो. कारण सोडवणारा प्रत्येक वेळी तोच आहे, कारण त्याचाच देह आहे. परंतु आपली मागण्याची तयारी असली पाहिजे. सोडवणारा प्रत्यक्ष मालक आहे. परंतु विचार जर केला, आता याचे प्रत्युत्तर, आता याचं उत्तर ऐकलं गेलं पाहिजे. सावध ऐका निरुत्तर. का सांगितलं आहे? सावधपणाने ऐक. आपण काय करतो? कोणी सांगितलं की या कानाने ऐकतो, या कानाने सोडून देतो. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असं होता कामा नये. येथे पडिले की विचार संध्याची. ब्रह्मांड नाही म्हणू तरी दिसे आणि दिसे म्हणू तरी नासे, आता हे समजती कैसे श्रोते जन. ब्रह्मांड नाही म्हणावे तरी ते डोळ्यांनी दिसते आणि जे दिसते ते नाशच पावते ना. सर्व काही नाशच आहे, नाशिवंत आहे, बरोबर की नाही. काय घेऊन जाणं नाही, पण जे शाश्वती आहे तेच घेऊन जायचं आहे. काय हे शाश्वती आहे? ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य
या त्रिवेणी संगमावर आपल्याला उभं राहायचं आणि प्रत्यक्षपणे कार्य करायचं. ब्रह्मांड नाहीत म्हणू तरी दिसे आणि दिसो म्हणू तरी नासे. आता हे समजती कैसे श्रोतेजन. ब्रह्मांड आपल्या डोळ्यांनी दिसतं का? नाही. परंतु समजून घेतलं पाहिजे, ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांच्या पलीकडे कोण आहे? ते सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू. आपल्या अंतरीचा अंतरात्मा ज्या वेळेला निघून जाईल त्यावेळी या देहाला किंमत आहे का? अजिबात उरत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझा विसर न व्हावा. तव श्रोते झाले उद्धित, आहो म्हणती सावचित्त, प्रसंगे बोलो उचित प्रत्युत्तर. आता ऐकलं की आपल्याला आनंद होतो, उत्साह वाढतो. परंतु अगदी लक्ष देऊन आपण जर ऐकलं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. तव श्रोते झाले उद्धित म्हणजे काय? श्रवण केल्याने आपल्याला काय प्राप्त झालं? तर आनंद प्राप्त झाला. आकाशी दीपास लावले, दीपे आकाश परते केले, हे तो घडे ना पाहिले पाहिजे. आकाशात दीप जरी लावले तरी त्या दीपांनी आकाशास बाजूला सारलं तरी हे असंच घडू शकत आहे. बघा, आकाशात पाहायला जर गेलो, तारे असतात बघा, स्टार, बरोबर, किती चमकतात ते, किती वरती आहेत. डोळ्यांनी आपल्याला एवढंसच दिसतं. परंतु तिथे आपण लाईटिंग लावली, जशी आपण दिवाळी असली, एखादा सण असला की आपण खिडकीला, दरवाजाला तोरण लावतो, लाईटिंग लावतो. घर बघा प्रत्यक्षपणे उजाळून दिसत. पण जर आपण आकाशात लावायला गेलो तर आपण लावलेली तोरण, आपण लावलेली माळ ती दिसेल का? हो, अजिबात दिसणार नाही. बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला? ब्रह्मांड नाही म्हणू तरी दिसे, ज्याप्रमाणे आकाश दीपास लाविले, दीप आकाश परते केले, हे तो घडे ना पाहिले पाहिजे श्रोते. आप तेज अथवा पवन, सारून सकती गगन, गगन पाहता सगन चळेल कैसे. आता पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश पंचमहाभूत आहेत. तर आकाशास बाजूला साधू शकत नाही, एवढं सामर्थ्य त्यामध्ये नाही. परंतु आकाश घनदाट सर्वत्र सारखेच आहे. आता कुठेही जरी आपण गेलो, कुठल्याही ठिकाणी गेलो तरी आपल्याला आकाश पाहायला नक्कीच मिळेल. आकाशाचा भाग कुठेही कमी नाही आहे. कारण प्रत्येक ठिकाणी जर पाहायला गेलो तर आकाश आपल्याला पाहायला मिळणारच. आतवा कठीण झाली मेदनी, तरी गगने केली चाळणी, पृथ्वीचे सर्वांग भेदुनी राहिले गगन. पृथ्वी अत्यंत कठीण आहे आणि आकाश त्या पृथ्वीच्याही बघा प्रत्यक्षपणे अणुरेणू यामध्ये व्यापलेला आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने जणू काही पृथ्वीला भेदून तिची चाळणी करून तिचे सर्वत्र जर पाहायला गेलो. आता पृथ्वी अत्यंत कठीण का आहे? आता विचार करा, आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो, दुकानामध्ये 1 किलो साखर आणली. बघा, साखर आणताना ती साखरेची पिशवी बघा प्रत्यक्षपणे एखाद्या ठिकाणी लागून ती फाटली, किंवा आपण उचलताना 2 किलो साखर भरलेली आहे आणि 1 किलोच्या पिशवीमध्ये आपण सर्व भरून राहिली. ती पिशवी त्या 2 किलोचं साखरेचं वजन पेलू शकेल का? नाही पेलू शकणार. कारण तेवढंच त्यामध्ये सामर्थ्य आहे. परंतु या पृथ्वी तलावर प्रत्यक्षपणे अनेक प्रकारचे जीवजंतू, अनेक प्रकारचे जलचर, खेचर, भूचर, वनचर, उभयचर, त्याचप्रमाणे निसर्ग सौंदर्य, माती, दगड, बघा प्रत्यक्षपणे पर्वत, झाडं, वनस्पती, सजीव, अनेक प्रकारचे जीवजंतू पाहायला मिळतात. एवढं सामर्थ्य त्या पृथ्वीमध्ये कधी पृथ्वीचा भाग कोसळलाय का?
अगं विचार करा, काय सामर्थ्य प्राप्त करून दिले. याची प्रचित ऐसी आहे, ते जडत्व आले ते तुके नासे. आकाश जैसे तैसे असे चलणार नाही. याची प्रचिती आहे, जे जडत्वास येते ते सर्वत्र नाश पावते. आणि आकाश अत्यंत सूक्ष्म असल्याने जसेच्या तसे असते. वेगळेपण पाहावे तयास आकाश म्हणावे. अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. आकाश हे वेगळेपणाने पाहता येतं, म्हणून त्याला पंचमहाभूतांपैकी एक भूत आहे असं म्हटलंय. कारण जर अभिन्नपणे जर पाहता आलं तर आकाशात आणि ब्रह्मात काहीच फरक राहणार नाही. त्याला ब्रह्मच म्हणावं आहे. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि शेवटी दिलेला आहे आकाश. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना. भासले ब्रह्म तयास जाना, आकाश म्हणा. आता विचार कर, यानी कानीच्या पापाने आपण प्रदक्षिणा घालत असतो की नाही. आता विचार करा, प्रदक्षिणा घालत असताना आपण स्वतःसमोर फिरत असतो, बरोबर की नाही. स्वतः फिरतो की नाही. ज्याप्रमाणे आपण नमस्कार करून यानी कानीच्या पापाने बघा, यानी कानीच्या पापाने जन्मांतर कृतानीच तानी तानी विनशांती प्रदक्षिणा पद. प्रदक्षिणा घालत असतो 3 वेळा. परंतु तस्मात आकाश चळेना, भेद आकाशाचा कळेना. म्हणून आकाशाचं स्वरूप आपल्याला नीट कळणार नाही. ते कळायचं असेल तर समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. निर्गुण ब्रह्मास भासले, कल्पू जाता अनुमानिले. म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी. आपल्या मनामध्ये कल्पना येत असते, परंतु हे निर्गुण ब्रह्मासारखंच भासतं. पण याची कल्पना आपण करू शकतो, त्याचं अनुमान करता येईल. म्हणून निर्गुण ब्रह्म जे निर्विकल्प आहे, याची काहीशी कल्पना ही आकाशावरून येऊ शकते. कल्पनेसी भासे भास, तितुके जाणावं आकाश. परब्रह्म निराभास निर्विकल्प. मगाशी भाग दिलेला आहे समर्थांनी. आकाश ज्याप्रमाणे आहे, आकाशाचा रंग कोणता आहे, बरोबर की नाही. दिवाळीमध्ये आपण आकाश कंदील लावतो, बरोबर की नाही. खिडकीला लावतो की नाही आकाश कंदील. परंतु त्याचा उजेड आपल्याला जोपर्यंत बघा, जेवढी पॉवर असेल तेवढंच प्रखर उजेड प्राप्त होईल. डिम बल्ब त्यामध्ये जर सोडलं तर त्याप्रमाणे उजेड पडेल. झिकमिक लाईट असते बघा, ती जर सोडली तर त्याप्रमाणे उजेड दिसेल. त्याचप्रमाणे कल्पनेसी भासे भास, तितुके जाणावं आकाश. मग कल्पनेला जे जे भासतं ते आकाश जाणं. पंचभूतांमध्ये वास, म्हणून बोली जे आकाश. भूतांतरी तो ब्रह्मांश तेची गगन. सर्व पंचमहाभूतांमध्ये आकाश तत्व व्यापलेलं आहे, म्हणून त्याला आकाश म्हटलंय ना. कारण भूतांतरी तो ब्रह्मांश तेची गगन. भूतांच्या मध्ये जो ब्रह्मांश आहे तेच गगन आहे. प्रत्यक्ष होते आणि जाते, अचळ कैसे म्हणावे त्या ते. म्हणून या गगनाते भिदिले नाही. गगनाच्या ठिकाणी प्रत्यक्षपणे दृश्य प्रत्यक्ष प्राप्त होते, आणि जे गगनात त्यामुळे काहीच बदल होत नाही. प्रत्यक्ष होते आणि जाते. बघा, एखादा पूर आला, पुराचं पाणी आपल्या घरामध्ये पण येतं, परंतु ते लगेच ओसरून पण जातं. मग आपण विचार करतो, अरे हा नैसर्गिक पूर आहे. आलेलं आपत्ती, आलेलं संकट, आलेला प्रसंग आपल्या घरामध्ये सुद्धा पाणी येऊन गेलं, निघून सुद्धा गेलं. पण ते पाणी आलं कुठून, गेलं कुठे, याचा आपल्याला थांग पत्ता
लागलाच नाही ना. का ते सांगून आलं होतं? विचार करा. प्रत्यक्ष होते आणि निघून जाते. अचळ कैसे म्हणावे त्याते, म्हणून या गगनाते भेदिले नाही. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन तोहीच. आता ज्याप्रमाणे पृथ्वी पाण्यात विरून जाते, तेव्हा फक्त पाणीच उरते की नाही. मग ते पाणी नाहीसं झालं की अग्नी उडतो, आणि अग्नी विजला की वायू उडतो. बरोबर की नाही. कसा भाग दिलेला आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्याचप्रमाणे बघा, पृथ्वी दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे, अग्नी दिलेला आहे, आणि शेवटी वायू दाखवले आहे. मिथ्या आले आणि गेले, तेने खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणे परी. जे येते आणि जाते ते मिथ्या असते. त्याने जे खरं आहे त्याचा अनुभव आपल्याला पाहता यायला हवा. भ्रमे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय येते ते. भ्रममुळं या जगाते खरे कैसे म्हणावे. श्रमाने तसं दिसतं, कष्ट केलं तर नक्कीच दिसेल, परंतु विचार करून पाहिला की कळतं की या भ्रमामुळे भासणाऱ्या या जगाला खरं कसं म्हणायचं. बरोबर की नाही. ज्या वेळेला भ्रम शोधिता काहीच नाही, तेथे भेदिले कोणी काही. भ्रमे भेदिले म्हणता ठाई, भ्रमची मिथ्या. आता भ्रमाचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही आहे हे कळून येतं. आपण एखाद्या रस्त्यातून चाललेलो आहोत, परंतु हा रस्ता जातोय कुठे त्याचा आपल्याला पत्ता नाही आहे, तरी सुद्धा आपण जातोय. आणि रस्ता चुकल्यावर आपल्याला कळतं की हा रस्ता चुकीचा होता. मग तसंच आहे, भ्रमाचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही हे कळून येतं. मग तेथे कोणी कशाला भेटलं, मग आपण तिथे का गेलो. शेवटी भ्रमच ना. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले, मुळी लटके त्याने केले तेही तैसे. आता भ्रमाचं रूप बघा मिथ्या झाले, तेथे मग खुशाल भेदिले असे म्हणावे. मुळातच जे खोटे आहे त्याने जे केले जे म्हणावे तेही खोटेचे असते. आपल्याला कोणी पत्ता विचारला की हा रस्ता कुठे जातो, आता आपण सांगण्याला बघा, जो आपण सांगतोय त्या सांगणाऱ्यांनी प्रत्यक्षपणे त्याला उत्तम रीतीने पत्ता सांगितला पाहिजे ना. सांगणाऱ्याची सुद्धा पद्धत ही वेगळी असते विचार जर केला तर. बरोबर की नाही. आपण त्यांना काही वेळा कधी कधी बघा, तुम्ही नसाल हा देह कधी कधी कोणाला खोटं सुद्धा सांगतो, परंतु खोटं सांगून उपयोग काय. जे सत्य आहे ते मिथ्या दिसतेच ना. त्याला खरं सांगितलं तर तो त्या ठिकाणावर पोचेल, परंतु खोटं सांगून जर आपण विचार केला तर आपल्याला काय प्राप्त होणार. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदले, मुळी लटके त्याने केले तेही दिसेना. मग सुख आपल्याला आनंद होईल, मी खोटं सांगितलं, पण मुळात जे खोटं आहे ते सत्य मानलंच पाहिजे. लटिक्याने उदंड केले, काय भाग दिलेला आहे. तरी आमुचे काय गेले, केले म्हणताच नाथिले शहाणे जाणे. खोट्याने उदंड जरी केले तरी त्यात आपले काय गेले हो. शहाणे लोक जाणतात की त्याने केले असं म्हटलंय, पण वास्तविक काहीच घडलं नाही. खोटा तो खोटाच ना. किती जरी काय केलं तरी आपल्याला माहिती आहे ही व्यक्ती आपल्याला सदानकदा खोटं सांगत असते, म्हणून त्यांनी काही कितीही जरी केलं तरी आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून भाग दिलेला आहे या ओवीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. लटिक्याने उदंड केले, विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतेची केला. एकदा व्यक्तीने खोटं सांगितलं मग आपण त्यावर का म्हणून विश्वास ठेवायचा. मग ती आपल्याला व्यक्ती खोटीच दिसते ना. जरी खरं सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही. तरी आमुचे काय गेले, केले म्हणताच नाथिले शहाणे जाणे. सागरामध्ये खसखस, तैसे परब्रह्मी दृश्य,
मती सारिका मती प्रकाश अंतरी वाढी. आता परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व हे सागरात खसखस तसे समजावे. आता आपण समुद्रकिनारी जातो बघा. समुद्रकिनारी जर पाहायला गेलो ना तर आपल्याला वाळू पाहायला मिळते. ती वाळू कशी असते हो? बरोबर आहे, त्यामध्ये सुद्धा मीठ असतं. मिठाग्र सागरामध्येच ना, समुद्रामध्येच ना. म्हणजे विचार जर केला तर या परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व हे सागरात खसखस तसं समजावे. परंतु माणसाची जेवढी बुद्धी असेल तेवढा त्या बुद्धीचा प्रकाश म्हणजे ज्ञान अंतरात वाढतं. मती सारिका मती प्रकाश अंतरी वाढी. मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ. पाहता भासे ब्रह्मगोळ कविठ वाढे. बघा, कविठ जैसे. मती विशाल केली की गगनाला कवटाळते. मग तिला हा ब्रह्मगोल कवठा एवढा दिसू लागतो. वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बद्रीफळ. ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. आता वृत्ती त्याहून विशाल केली की ब्रह्मांड बघा प्रत्यक्षपणे भासू लागतं आणि अचानक ब्रह्माकार झाली की काहीच उरत नाही. आपण विवेक विशाळला मर्यादा वेगळे झाला. मग ब्रह्मगोल देखिला वटबीज नाही. आपण वडाचं झाड पाहिलंच असेल, किती वर्ष ते टिकतं बघा. त्याला आयुष्य किती आहे. एखादं आपण बीज पेरतो, बीज पेरलं की त्याचं रोपाचं झाडामध्ये रूपांतर होतं. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो वट बीज न्याय. आपण विवेकाने जरी विशाल झालेलो असेल तरी स्थल काळ आणि ज्याप्रमाणे मर्यादा गळून पडली तर ब्रह्मांड आपल्या वडाच्या बीप्रमाणे बारीक दिसू लागतं. वडाचं झाड किंवा एखादं झाड असेल त्याचं मूळ आपल्याला पाहायला मिळतं का? नाही. त्याचं मूळ प्रत्यक्षपणे त्या जमिनीमध्ये असतं. तसंच परमेश्वर अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे आपल्या हृदयात आहे. बरोबर की नाही? तो आपल्याला दिसतो का? नाहीये. जाणीव होते. का भाग दिलेला आहे आपल्या बघा. प्रत्यक्षपणे एखादं कार्य करत असताना आपल्यावर संकट उभं राहिलं, एखाद्या नोकरी धंद्यावर, एखादा कार्य करत असताना, एखादा व्यवसाय करत असताना कुठेही अडचण आली, आपण त्याचं नामस्मरण जर करत राहिलो तर नक्कीच त्या नामस्मरणातून त्यास बघा प्रत्यक्षपणे आपल्याला सामर्थ्य पुरवलं जातं. होता त्याहून विस्तीर्ण भाग कसा दिलेला आहे बघा. वटबीज कोटी प्रमाण आपण होता परिपूर्ण काहीच. आता त्याहून आपण विशाल झालो की ब्रह्मांड वटबीजापेक्षाही कोटीपटीने आणखी बारीक दिसू लागते. आता आयुष्य किती वर्ष आहे? 100-125 वर्ष आहे. परंतु वटबीजाने आहे का सांगितलं? वडाचं झाडाचंच का उदाहरण दिलं? दिसतो तरी देहदारी परी काहीच नाही अंतरी. तयास पाहता वरी वरी कळेल काहीच. आपला देह बघा वरून किती जरी चकाचक असला तरी अंतरी पोतडे नरकाचे. कर्माने उत्तमाचं नाही ना. समर्थ म्हणाले कर्म उत्तमाचे असते पाहिजे. होता त्याहून विस्तीर्ण झाडाच्या फांद्या, बरोबर की नाही, झाडाला येणारी फळं, झाडाला येणारी पानं, फुलं, अनेक प्रकारचं बघा प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळतं. छोटंसं रोप आपल्या अंगणामध्ये लावलं की त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होतं. कालांतराने ते खूप मोठं होतं. मग ती जागा पूर्णपणे विस्तीर्ण होतं, मोठी होते की नाही.
मग भाग कसा दिलेला होता? आपण होता परिपूर्ण, काहीच नाही. मग आपण परिपूर्ण ब्रह्म झालो की ब्रह्मांड उरतच नाही. आपण बघा, आपल्याला कोणी व्यक्ती जर सांगायला आली ना, अरे तुला हे माहिती आहे का, तर आपण त्या व्यक्तीला म्हणतो, तू सांगायच्या अगोदर मला सर्व काही माहिती आहे. मग आपण त्या व्यक्तीचं काहीच ऐकत नाही. आपल्याला सर्व काही येत आहे, आपल्याला सर्व काही समजलं आहे, या प्रकारे आपण बोलून गेलेलो असतो. आपण होता परिपूर्ण, काहीच नाही आहे. नंतर आपल्याला कळतं, अरे ती व्यक्ती काहीतरी सांगत होती, परंतु आपण काय केलं? प्रत्यक्षपणे बरोबर त्या व्यक्तीचं ऐकून घेतलं नाही. आपण भ्रमे लहानला, बघा, आपण भ्रमे लहानाला केवळ देहधारी झाला, तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. आता भ्रमाने स्वतःने बघा, प्रत्यक्षपणे भ्रम मनाच्या वृत्तीनाना त्यात जन्म घेते वासना. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना आणि भ्रमामध्ये आपला देह राहत असतो, परंतु आपण भ्रमाने स्वतःला लहान समजतो. कारण प्रत्यक्षपणे फक्त देहबुद्धीनेच असतो ना आपण. मग आपल्याला ब्रह्मांड कसं समजेल? आपण अजून आपल्याला लहानच समजतो. कोणी आपल्याला वय विचारलं, किती वर्षाचा आहेस, आपण कमीच सांगणार, बरोबर की नाही? एखाद्या मुलीच्या घरी गेलो की आपलं वय आपण कमीच सांगणार. कारण का? आपल्याला जो शरीर देह प्राप्त झालेला आहे त्यावरून आपल्याला समजतं. परंतु आपण किती जरी वय लपवण्याचा प्रयत्न केला, नंतर उघडपणे आपल्याला ते कळून दिसतं की नाही. वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. वृत्ती अशी वाढवावी की विस्तार पाहून नाहीशीच व्हावी, पूर्ण ब्रह्माला चौकडून पुरेल अशी करावी. बघा, मग आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे, मग वृत्ती ऐसी वाढवावी सांगितलं. अरे कीर्ती अशी कमव की चारी बाजूला तुझं नाव, तुझ्या घराण्याचं नाव राहील. दिलेला आहे ना तुला हा नरदेह, 84 लक्ष योनी फिरून तुला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे. मग त्यामध्ये सुद्धा तू असा का वागत आहे? वृत्ती ऐसी वाढव, पसरून नाहीच करावी, बोलून नाही दाखवायचं, प्रत्यक्षपणे करून दाखवायचं आहे. पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. जव एक सुवर्ण आणिता, तेने ब्रह्मांड मडविता, कैसे होईल तत्वता बरे पहा. आपण जर थोडं सोनं आणलं आणि त्याने ब्रह्मांडाला मडवण्याचा प्रयत्न केला तर ते कसं होईल बा? आता विचार करा. आपल्या घरामध्ये मूर्ती असतात, फोटो असतात. तिथे आपण देवाला बघा, आपण गणपती बाप्पा आणला, बरोबर की नाही, सणासुदीला, तर प्रत्यक्षपणे आपण देवाला सोन्याचा हार परिधान करतो. आता सोनं देवापेक्षा मोठं आहे का? देवाला आपण नैवेद्य वाहतो, परंतु देव कधी खातो का? देव भावाचा भुकेला. हे सर्व नाशिवंत हे आपल्यालाच आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. आपण जर थोडं सोनं आणलं आणि ब्रह्मांडाला मडविण्याचा प्रयत्न केला, शेवटी काय आहो? जमा नावे शून्य करणे. याची किंमत ही आपल्याला पाहिजे. सर्व देवाने आपल्यासाठी आणून दिलेलं आहे, तरी सुद्धा आपण देवाला, मी कोणासाठी जागलो? बघा, गणपती बाप्पा येत असतात बघा, देवी असते, बरोबर. मग आपल्याला जर कोणी विचारलं, अरे तुझे डोळे एवढे लाल का? अरे काय सांगू, रात्रभर जागलो देवासाठी. आता देव आपल्याला सांगतो का माझ्यासाठी जाग? विचार करा. पण कशामुळे तू जागलास? लोक होती, जुगारामध्ये बसलास, ते सांगता येत नाही. परंतु आपण काय सांगणार? देवासाठी रात्रभर जागलो. म्हणून जवळ एक सुवर्ण आणिता, ज्याप्रमाणे ब्रह्मांडाला मडवायचं, परंतु
8 विषय वासना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, हे सर्व जे काय आहे ते मनुष्यालाच आहे. बरोबर. वस्तू वृत्तीस कवळे, तेने वृत्ती फाटून वितुळे, निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा. वृत्तीला जसं स्वरूपाचं आकलन होईल ना, तसं ती व्यापक होऊन शेवटी फाटून वितळून जाईल. ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर निर्गुण आत्मा केवळ जसाच्या तसाच राहील. आता विचार करा, एखादा कागद आहे, एखाद्या कागदावर आपण काहीतरी लिहून ठेवलं. कालांतराने जर पाहायला गेलो तर ते कागद जुनं होतं, पण लिहिलेलं मात्र आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, तर ते पुसट होत असतं. झेरॉक्स जर काढली असेल तर त्यामधलं अक्षर उडून जातात, शाई निघून जाते, मात्र काही आपल्याला ते स्पष्टपणे दिसत नाही. परंतु ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर निर्गुण आत्मा केवळ जसाच्या तसाच होतो. आता विचार करा, आपल्या मनामध्ये आपण नामस्मरण चालू ठेवलेलं आहे. आपण प्रवासामध्ये जात आहोत, एखाद्या कामानिमित्त बाहेर जात आहोत, नोकरीच्या ठिकाणी जात आहोत, व्यवसाय असेल ते व्यवसाया ठिकाणी जात, तिथे आपलं नामस्मरण चालू असेल, कोणी आपलं बंद करेल का हो? बरोबर. प्रवासामध्ये आपण नामस्मरण करत चाललेलो आहोत. विचार करा, लोकांना सुद्धा कळणार नाही, आपण आपल्या मनामध्ये त्या देवाचं प्रत्यक्षपणे आपण नामस्मरण करत चाललेलो आहोत. वस्तू वृत्तीच कवळे, तेने वृत्ती फाटून वितुळे, निर्गुण आत्माच निवळे जैसा तैसा. येते आशंका, बघा, येते फिटली आशंका, श्रोते हो संदेह धरू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोका. शंका आणि अशंका, उगीच संदेह धरू नका. अजून संदेह असेल तर नीट विचार करून पाहिलं पाहिजे. आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे संशय, अनेक प्रकारचे संदेह, अनेक प्रकारचे प्रश्न उद्भवले, बरोबर की नाही? विवेक तुटे अनुमान, विवेक होय समाधान, विवेक आत्मनिवेदन मोक्ष लाभ. विवेकाच्या योगाने संदेह नष्ट होईल, कारण विवेकाने समाधान लाभणार आहे. आत्मनिवेदन होऊन मोक्ष लाभेल. आता मोक्ष केव्हा आहे? बरोबर की नाही? केली मोक्षाची उपेक्षा, विवेक सारिले पूर्व पक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे. आता मुक्ती आपल्याला बघा, प्रत्यक्षपणे मुक्ती केव्हा आहे, मोक्ष केव्हा आहे? मुक्तीपणालाही जो विसरला आणि अशा रीतीने विवेकाच्या बळावर पूर्व पक्षाला म्हणजे साऱ्या मायेलाच बाजूला सारल्यामुळे तिचा त्याग केल्याने सिद्धांत स्वरूप, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा प्रमाण न लगे, जो आत्माराम तोच प्रत्यक्षपणे स्वानुभव असल्याने त्याला दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता राहत नाही. हे प्रचितीची उत्तरे, कळती सारासार विचारे, मनन ध्यासे साक्षात्कारे पावन होईजे. आता का पाहिजे श्रवण, मनन आणि मननाचा निजध्यास? तरच हे आपल्याला कळणार आहे ना. हे सर्व प्रचितीचं बोलणं आहे, अनुभवासी प्रत्यक्ष. आता कारण सारासार विवेकाच्या योगाने जर याचं रहस्य कळालं तर मनन आणि निजिध्यासानं केल्यानं आत्मसाक्षात्कार होतो, मग त्यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते. पुनरपी संसारा येणे, हे प्रचितीचं उत्तर आहे. कळती सारासार विचार, मनन ध्यास साक्षात्कार पावन होईजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संदेह वारणाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.